पोटाचे आजार अनिश्चित निदान. पोटाच्या आजाराचे 100% खात्रीशीर निदान. पोटाच्या आजाराचे क्लिनिकल डायग्नोसिस कसे करतात? मी माझे क्लिनिकल डायग्नोसिस करताना जवळपास 40 प्रश्न विचारतो. पेशंटच्या मानसिक स्वास्थ्याच्या आणि झोपेच्या तक्रारी अशी सर्व लक्षणे अगदी बारकाव्याने विचारावी लागतात. नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद महाडिक, आयुर्वेदीय पोटविकार तज्ज्ञ. पोटाच्या आजाराच्या प्रॅक्टिसमध्ये उपचारासाठी ज्यावेळी पेशंट समोर येतो आणि मी पेशंटला विचारतो काय त्रास होतोय, पेशंटचे बहुतांशी वेळा उत्तर असते मला पित्ताचा त्रास आहे. म्हणजेच पोटाचा कोणताही त्रास असेल, आजार असेल तर पेशंटच्या नजरेतून झालेले कॉमन निदान म्हणजे मला पित्ताचा त्रास आहे असेच असते. परंतु वैद्यकीय व्यवस्थेमध्ये पोटाच्या आजाराचे निदान झालेले असते की तुम्हाला GERD आहे, तुम्हाला गॅस्ट्रायटिस आहे, एंटरायटिस आहे, मूळव्याधीचा त्रास आहे किंवा IBS आहे, ग्रहणी रोग आहे. तर कधीकधी तुम्हाला काहीच झालेले नाही, सर्व नॉर्मल आहे, तुमचे जरा मानसिकच आहे, अशा प्रकारे एकंदर अनिश्चित निदान झालेले असते. बरोबर ना? या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत पोटाचे आजार आणि पोटाच्या आजाराचे निदान. पोटाचे त्रास असणाऱ्या पेशंटसाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, माहितीचा आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पूर्ण समजेपर्यंत परत पहा. आमच्या चॅनेलवर पोटाचे सर्व आजार म्हणजे आम्लपित्त, GERD, हियाटस हर्निया, गॅस्ट्रायटिस, H. पायलोरी, अतिढेकर, गॅसेस, बद्धकोष्ठता, अल्सरेटिव्ह कोलायटिस, पित्ताची डोकेदुखी व पोटाच्या आजारामध्ये अशक्तपणा आणि पोटाच्या आजारामधील मानसिक लक्षणे असे सर्व व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आणि आपल्याला समजेल अशा सोप्या शब्दात उपलब्ध आहेत. गरजू पेशंटनी ते व्हिडिओ अवश्य पाहावेत. पोटाचे आजार आणि शास्त्रीय आरोग्यविषयक माहितीसाठी डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक हा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. पोटाचे आजार अनिश्चित निदान. मंडळी, ज्याप्रमाणे एखादा देश असतो आणि त्यामध्ये अनेक राज्य असतात, राज्यामध्ये अनेक जिल्हे असतात, जिल्ह्यामध्ये अनेक तालुके असतात आणि तालुक्यामध्ये अनेक गावे असतात, अगदी तशाच पद्धतीने आपल्या पोटाचे म्हणजे पचनसंस्थेचे आहे. पोट दिसताना फक्त शरीराचा मध्यभाग म्हणजे आपण पोट म्हणतो, परंतु खरं तर पोट सुरू होते तोंडापासून आणि पोट संपते संडासच्या जागेजवळ, ज्यामध्ये सर्वात आधी तोंड, त्याला जोडून अन्ननलिका, त्यापुढे जठराची पिशवी, जठराच्या पिशवीला जोडून वळणाचे लहान आतडे, त्याला पुढे जोडून मोठे आतडे आणि सर्वात शेवटी मलाशय व संडासची जागा. परंतु पोट म्हणजे एवढेच नसून ह्या संपूर्ण आतड्याच्या नळीला जोडून असणारे लिव्हर व पॅनक्रिया हे अवयव, त्याचबरोबर पोटामध्ये स्त्रवणारे विविध स्त्राव म्हणजे लाळ, ॲसिड, अन्न पचवणारे विविध पाचक स्त्राव, अशा सर्व गोष्टींचा एकत्रित समूह म्हणजे पोट असते. त्यामुळे अशा युनायटेड स्टेट्स ऑफ पोटामध्ये जठराला सूज आल्यामुळे जुलाब लागू शकतात, कॉन्स्टिपेशन झाल्यामुळे तोंड येऊ शकते, म्हणजेच सर्वच पोटाच्या आजारामध्ये सर्वच लक्षणे दिसतात. उदाहरणार्थ आम्लपित्ताची लक्षणे सुद्धा तीच, आतड्याला सूज आल्यामुळे पण तीच लक्षणे, मूळव्याधीमध्ये पण तीच लक्षणे, आणि म्हणून मग मला नक्की कोणता पोटाचा आजार झाला आहे असे निदानाची अनिश्चित परिस्थिती तयार झालेली असते. त्यामुळे पेशंटला मग आम्लपित्त आहे की IBS आहे की आतड्याची सूज आहे की माझे मानसिकच आहे असे अतिविचार करून पेशंटची आणि पेशंटच्या नातेवाईकांची सुद्धा मानसिक स्थिती बिघडण्याची वेळ आलेली असते. हे अगदीच खरे आहे. पोटाच्या आजाराचे 100% खात्रीशीर निदान.
पोटाच्या आजाराचे 100% खात्रीशीर निदान करण्यासाठी 2 निदान पद्धती आवश्यक असतात. त्यापैकी नंबर 1 क्लिनिकल डायग्नोसिस आणि नंबर 2 इन्व्हेस्टिगेटिव्ह डायग्नोसिस. दोन्ही पद्धतीने एकत्रित डायग्नोसिस करूनच खात्रीशीर निदान होऊ शकते. क्लिनिकल डायग्नोसिस म्हणजे डॉक्टरांनी लक्षणे विचारून आणि स्वतःच्या हाताने पोट चेक करून अगदीच खात्रीशीर निदान होऊ शकत नाही. आणि तेवढेच महत्त्वाचे म्हणजे फक्त इन्व्हेस्टिगेटिव्ह डायग्नोसिस म्हणजे सोनोग्राफी, एंडोस्कोपी, रक्ताच्या तपासण्या करूनसुद्धा पोटाच्या आजाराचे निश्चित निदान होत नाही. म्हणून मी परत एकदा सांगेन, पोटाच्या आजाराचे 100% करेक्ट निदान करण्यासाठी डॉक्टरांनी स्वतः पेशंटला चेक करून लक्षणे विचारून निदान आणि पेशंटची सोनोग्राफी किंवा एंडोस्कोपी व रक्ताच्या तपासण्या या दोन्हींची एकत्रित सांगड घातली तरच करेक्ट निदान होऊ शकते. अन्यथा निदान अपूर्ण राहते, अनिश्चित राहते. पोटाच्या आजाराचे क्लिनिकल डायग्नोसिस कसे करतात? पोटाच्या आजाराचे निदान करताना नाण्याची पहिली बाजू म्हणजे क्लिनिकल डायग्नोसिस म्हणजे निदान करताना उपचार करणारे डॉक्टर पेशंटला सर्व प्रश्न विचारतात. म्हणजे पेशंटला काय काय लक्षणे आहेत हे विचारले जाते. उदाहरणार्थ, मी माझे क्लिनिकल डायग्नोसिस करताना जवळपास 40 प्रश्न विचारतो. सांगायचे झाले तर तब्येत किंवा वजन कमी झाले आहे की वाढले आहे, डोकेदुखीचा त्रास आहे का, चक्कर येणे, छातीमध्ये धडधडणे, भीती वाटणे अशी लक्षणे आहेत का, भुकेची परिस्थिती काय आहे, भूक लागते किंवा लागत नाही, खावखाव जास्त होते का, छातीमध्ये जळजळ, मळमळ, उलट्या, ढेकर, उचकी असे त्रास आहेत का. त्याचबरोबर संडासची सर्व हिस्ट्री म्हणजे संडासला कठीणपणा आहे की चिकटपणा आहे, आवशेम पडते का, संडासमार्गे रक्त पडते का, पोटामध्ये गॅसेस होतात का, पोटदुखीच्या तक्रारी आहेत का, पोट कुठे दुखते, त्याचे दुखण्याचे स्वरूप काय आहे, अशक्तपणाच्या तक्रारी आहेत का किंवा पेशंटच्या मानसिक स्वास्थ्याच्या आणि झोपेच्या तक्रारी अशी सर्व लक्षणे अगदी बारकाव्याने विचारावी लागतात, समजून घ्यावी लागतात. आणि मग त्याचबरोबरीने पेशंटला चेक करून पोटाचा स्पर्श, वेदनेचे ठिकाण चेक करावे लागते. पेशंटच्या इतर आजाराची हिस्ट्री म्हणजे पेशंटला BP, शुगर किंवा इतर कोणता मोठा आजार आहे का, त्या आजाराची औषधे सुरू आहेत किंवा वेदनाशामक गोळ्या, इतर आजारांची हिस्ट्री म्हणजे पूर्वी कावीळ, मलेरिया, टायफॉईड, डेंग्यू झाला आहे का, इतर कोणते ऑपरेशन झाले आहे का. या सर्वाबरोबर आणखी तेवढेच महत्त्वाचे म्हणजे पेशंटची लाईफस्टाईल म्हणजेच पेशंटच्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्यामध्ये झोपेच्या वेळा, जेवणाच्या वेळा, व्यसने अशा सर्व गोष्टी विचाराव्या लागतात. आणि मग सर्व लक्षणे, त्रास विचारून प्रत्यक्ष हाताने पोट चेक करून पेशंटची सर्व हिस्ट्री विचारात घेऊन जे डॉक्टरांच्या बुद्धीने निदान होते ते म्हणजे पेशंटचे क्लिनिकल डायग्नोसिस. माझ्या व्यक्तिगत अनुभवानुसार 90% वेळा केवळ क्लिनिकल डायग्नोसिस करून पोटाच्या आजाराचे निदान होते. परंतु तरीसुद्धा पोटाच्या आजाराच्या तपासण्या करण्याचे महत्त्व तसूभरही कमी करता येत नाही मंडळी. गरजेच्या पोटाच्या आजाराच्या तपासण्या कराव्या लागतातच आणि त्या अवश्य कराव्यात असे माझे स्पष्ट मत आहे. इन्व्हेस्टिगेटिव्ह डायग्नोसिस. पोटाच्या आजाराचे निदान करताना नाण्याची दुसरी बाजू म्हणजे इन्व्हेस्टिगेटिव्ह डायग्नोसिस. इन्व्हेस्टिगेटिव्ह डायग्नोसिस म्हणजे पोटाच्या आजाराच्या तपासण्या करताना प्रामुख्याने पोटाचा त्रास कितपत जुना आहे आणि त्रासाची तीव्रता कितपत आहे त्यानुसार कोणत्या तपासण्या कराव्या लागतील याचा निर्णय करावा लागतो. तपासणी क्रमांक 1 पोटाची सोनोग्राफी. नव्यानेच पोटदुखी सुरू झाली आहे, पोट खूप जड झाले आहे, गच्च झाले आहे, छातीमध्ये तीव्र जळजळ आहे, अशा वेळी किंवा
सर्वच पोटाच्या आजारामध्ये बेसिक तपासणी म्हणून किमान पोटाची सोनोग्राफी करणे गरजेचेच असते. सोनोग्राफीमधून आपल्याला जठराच्या पिशवीला किंवा आतड्याला सूज आलेली आहे का, आतड्यामध्ये मळाच्या गाठी साठून राहिलेल्या आहेत का, किंवा मूतखडा, पित्ताचे खडे आहेत का व लिव्हर, पॅनक्रिया या अवयवांना सूज आहे का, ह्या गोष्टीचे प्रामुख्याने निदान होते. निदान पद्धती क्रमांक 2, पोटाचा सीटी स्कॅन किंवा MRI. ज्यावेळी आजार जुनाट असतो, आजाराची लक्षणे तीव्रतेने दिसत असतात, अशावेळी व सोनोग्राफी करून सुद्धा निदान करताना काही शंका येत असेल तर संपूर्ण पोटाचा म्हणजे संपूर्ण आतड्याचा मार्ग, पोटातील सर्व अवयव, लिव्हर, पॅनक्रिया, किडनी, पोटामधील सर्व रक्तवाहिन्या अशा सर्व अवयवांचा सीटी स्कॅन काढला जातो. विशेषतः अवयवाला सूज आलेली असताना व अवयवामध्ये गाठी असताना खात्रीशीर निदान करण्यासाठी पोटाचा सीटी स्कॅन खूपच उपयोगी पडतो. निदान पद्धती क्रमांक 3, पोटाची एंडोस्कोपी, गॅस्ट्रोस्कोपी. पोटाच्या आजारामधील आणि त्यापैकी विशेषतः संपूर्ण अन्नमार्ग म्हणजे अन्ननलिका, जठराची पिशवी, लहान आतडे, मोठे आतडे अशी कॅमेरा टाकून जी तपासणी केली जाते त्याला एंडोस्कोपी म्हणतात. पोटाच्या वरच्या भागामध्ये आजाराचा किंवा लक्षणांचा केंद्रबिंदू वाटत असेल तर तोंडातून पुढे घसा, अन्ननलिका, त्याला जोडून जठराची पिशवी आणि जठराच्या पिशवीतून पुढील लहान आतड्याचा पहिला पाठ म्हणजे डिओडिनम अशी तोंडावाटे कॅमेरा टाकून जी तपासणी केली जाते त्याला गॅस्ट्रोस्कोपी म्हणतात. गॅस्ट्रोस्कोपीमध्ये अन्ननलिका बारीक झाली आहे का, अन्ननलिकेला सूज आलेली आहे का किंवा अन्ननलिकेला जखमा झाल्या आहेत का, तसेच अन्ननलिका आणि जठराच्या पिशवीमधील वॉल्व व्यवस्थित आहे का, जठराच्या पिशवीचा हियाटस हर्निया झाला आहे का, जठराला व्रण म्हणजे अल्सर झालेला आहे का किंवा जठराच्या पिशवीला सूज म्हणजे गॅस्ट्रायटिस आहे का, जठराच्या पिशवीला कॅन्सरची लागण झाली आहे का, त्याचबरोबर लहान आतड्याला सूज किंवा व्रण आहे का, असे सर्व निदान निश्चित केले जाते. त्याचबरोबर गॅस्ट्रोस्कोपी करतानाच जठराच्या त्वचेचा तुकडा काढून RUT नावाची तपासणी करून H. पायलोरी इन्फेक्शन आहे किंवा नाही हे सुद्धा निदान केले जाते. निदान पद्धती क्रमांक 4, कोलोनोस्कोपी. ज्यावेळी पोटाच्या आजारामध्ये लक्षणांचा केंद्रबिंदू खालच्या पोटात म्हणजे मोठ्या आतड्यात आहे असे वाटते, म्हणजे पेशंटला बऱ्याच कालावधीपासून जुलाबाचा त्रास होत आहे, संडास मार्गे आवशेम पडत आहे, संडास मार्गे रक्त पडत आहे, पोटामध्ये मुरडा येऊन वारंवार संडासची कळ येते, बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, अशा वेळी एंडोस्कोपीमधील कोलोनोस्कोपी म्हणजे संडासच्या मार्गे आतमध्ये मलाशय, संपूर्ण मोठे आतडे व लहान आतड्याचा शेवटचा पार्ट म्हणजे इलियमपर्यंत नळीसारखा कॅमेरा टाकून जी स्कोपी केली जाते त्याला कोलोनोस्कोपी असे म्हणतात. कोलोनोस्कोपीमधून प्रामुख्याने मोठ्या आतड्याला सूज आली आहे का म्हणजे कोलायटिस आहे का किंवा आतड्याला सूज येऊन आतड्याला जखमा झाल्या आहेत का, ज्याला अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा क्रोन्स डिसीज असे निदान केले जाते. मोठ्या आतड्याला कॅन्सर झाला असेल तर त्याचे निदानसुद्धा कोलोनोस्कोपीमधून होते. मोठ्या आतड्याची एखादी रक्तवाहिनी फुटून संडास मार्गे रक्त जात असेल तर कोणती रक्तवाहिनी फुटली आहे हे समजते आणि कोलोनोस्कोपीद्वारा ती रक्तवाहिनी बंद करून रक्तस्रावसुद्धा थांबवता येतो. संडासच्या मार्गामध्ये मूळव्याधीचे कोंब असतील तर त्याचे निदानसुद्धा कोलोनोस्कोपीद्वारे होते. थोडक्यात पोटाच्या आजाराचे निदान करताना गोल्ड स्टँडर्ड तपासणी म्हणजे गॅस्ट्रोस्कोपी
आणि कोलोनोस्कोपी असते. काही पेशंटमध्ये गरजेनुसार गॅस्ट्रोस्कोपी आणि कोलोनोस्कोपी अशा दोन्ही तपासण्या कराव्या लागतात. सध्या कॅप्सूल एंडोस्कोपी नावाची आधुनिक एंडोस्कोपी केली जाते. विशेषतः वळणावळणाच्या लहान आतड्याची स्कोपी करण्यासाठी ही तपासणी फायद्याची ठरते. निदान पद्धती क्रमांक 5. पोटाचा एक्स-रे. विशेषतः आतड्याला पीळ पडणे म्हणजेच इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शनचे निदान करण्यासाठी पोटाचा एक्स-रे महत्त्वाचा असतो. निदान पद्धती क्रमांक 6. रक्ताच्या तपासण्या. संडास लघवीच्या तपासण्या. कोणताही पोटाचा आजार जुनाट असेल तर रक्ताच्या काही मूलभूत तपासण्या गरजेच्या असतात. त्यामध्ये CBC म्हणजे सर्व रक्तघटकांची तपासणी, अवयवाच्या सुजेची तीव्रता पाहण्यासाठी CRP व ESR, त्याचबरोबर अवयवाची कार्यक्षमता पाहण्यासाठी व कावीळ या आजारासंदर्भात लिव्हर फंक्शन टेस्ट, थायरॉईड टेस्ट, अचानक भूक मरणे, मळमळ असताना किडनी फंक्शन टेस्ट कराव्या लागतात. त्याचबरोबर संडास आणि लघवीच्या तपासण्या कराव्या लागतात. पोटाच्या आजाराचे निदान करताना महत्त्वाचे मार्गदर्शक मुद्दे. मुद्दा क्रमांक 1. परफेक्ट निदान तरच परफेक्ट उपचार. सर्वच पोटाच्या आजाराची लक्षणे बऱ्यापैकी एकसारखीच असतात. म्हणजेच जळजळ, मळमळ, गॅसेस, ढेकर, पोटदुखी, भुकेच्या तक्रारी, संडासच्या तक्रारी, अशक्तपणाच्या तक्रारी. अशा वेळी परिपूर्ण म्हणजे कायम स्वरूपाने पोटाचा आजार बरा करायचा असेल तर पोटाच्या आजाराचे परफेक्ट निदान होणे कंपल्सरीच आहे. म्हणजेच पेशंटला आम्लपित्त आहे की गृहिणी रोग आहे की फक्त आतड्याला सूज आहे किंवा पांडुरोग आहे म्हणजे एनिमिया आहे असे निश्चित निदान करावे लागते. फक्त लक्षणावरून उपचार केले असता म्हणजेच सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट केली असता तेवढ्यापुरतेच तात्पुरते बरे वाटते. आजार कायम स्वरूपाने पूर्ण बरा होऊ शकत नाही. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 2. पोटाच्या आजाराची कारणे आणि पोटाच्या आजाराचे निदान. पोटाच्या आजारामध्ये निदान करताना आजाराची पॅथॉलॉजी म्हणजे आजाराची प्रक्रिया घडत असताना आजार होण्यासाठी कोणती कारणे आहेत हे शोधून काढणे ही निदानाची पहिली पायरी असते. म्हणजे पोटाचा आजार होण्यासाठी पेशंटच्या खाण्यापिण्यातील कोणती कारणे आहेत हे शोधावे लागते. उदाहरणार्थ पेशंट वारंवार शिळा भात खातोय, त्याचे जेवण मेसचे जेवण आहे, व्यसने आहेत का, पेशंट जागरण करतो का इत्यादी आजाराची मूलभूत कारणे शोधून ती सर्व कारणे दुरुस्त केली तरच पोटाचा आजार बरा होऊ शकतो हे अगदी फायनल समजावे. पेशंट दररोज हरभरा बेसनचे पदार्थ खातोय आणि पेशंटला कॉन्स्टिपेशनचे उपचार सुरू आहेत. अशा प्रसंगी हरभरा बेसनचे पदार्थ बंद करणे गरजेचेच असते, अन्यथा उपचाराला यश येणे कदापि अशक्य. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 3. आजाराच्या स्टेप्स शोधणे. पोटाच्या आजाराचे निदान करताना आधी काय घडले, नंतर काय घडले अशा क्रमाने आजाराची प्रक्रिया शोधणे महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ अतिमानसिक ताणतणावामुळे पेशंटची भूक मंदावली, भूक मंदावल्यामुळे अन्नपचन व्यवस्थित झाले नाही, अन्नपचन न झाल्यामुळे आम्लपित्ताच्या तक्रारी सुरू झाल्या, आम्लपित्तामुळे पेशंटला वारंवार उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला आणि पेशंट जुलाब व उलट्या याच्या उपचारासाठी आला तर अशा प्रसंगी नुसते जुलाब आणि उलट्या थांबवण्याचे उपचार करून भागणार नाही, तर त्याचबरोबरीने पेशंटचे मानसिक स्वास्थ्यसुद्धा दुरुस्त करावे लागेल. पेशंटची भूक वाढवावी लागेल, आम्लपित्ताचे उपचार करावे लागतील व बरोबरीने जुलाब आणि उलट्यांचे उपचार करावे लागतील. तरच मग पेशंट मुळापासून कायमचा बरा होईल. थोडक्यात आजाराच्या प्रक्रियेचा क्रम किंवा स्टेप्स शोधणे ही सुद्धा निदानामध्ये खूप महत्त्वाची गरज असते. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 4.
पोटाचे आजार आणि 10 तोंडाचा रावण. ज्यावेळी पोटाचा आजार जुना म्हणजे 10, 15, 20 वर्षांचा असतो, अशावेळी पेशंट नित्यरोगी असतो. म्हणजेच पेशंटला कोणता त्रास होत नाही असे नाही. पेशंटचे वजन कमी झालेले आहे, शारीरिकदृष्ट्या पेशंट खूप अशक्त आहे, पेशंट पोटदुखीने अगदी बेजार झाला आहे, संडासच्या तक्रारी रोजच्याच आहेत, झोपेच्या तक्रारी आणि या सर्वांच्या बरोबरीने पेशंटचे बिघडलेले मानसिक स्वास्थ्य आणि मग पोटाच्या आजाराच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे उपचार सुरू. निदान करण्यासाठी तपासण्या केलेल्या असतात. आधी सोनोग्राफी, आतड्याला सूज आहे, फॅटी लिव्हर आहे. पुढे गॅस्ट्रोस्कोपीच्या रिपोर्टमध्ये GERD, हियाटस हर्निया, पॅनगॅस्ट्रायटिस आहे, H. पायलोरीसुद्धा पॉझिटिव्ह आहे. कोलोनोस्कोपीमध्ये कोलायटिस आहे, संडासच्या जागेमध्ये मूळव्याधीचे कोंब पण आहेत. रक्ताच्या तपासण्यामध्ये जरा कावीळ पण दिसते आहे. अशा वेळी पेशंटला प्रश्न पडतो, मला नक्की कोणता पोटाचा आजार झाला आहे. बऱ्याच पेशंटमध्ये ही खतरनाक परिस्थिती दिसते. अशा स्थितीमध्ये पेशंट पूर्णपणे गोंधळून गेलेला असतो, घाबरून गेलेला असतो, मानसिकदृष्ट्या खूप खचलेला असतो. अशावेळी मला पोटाचा नेमका कोणता आजार झाला आहे, नेमके निदान काय आहे, ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणून एकच आजार सांगता येत नाही. कारण पोट म्हणजे पचनसंस्था तोंडापासून सुरू होते आणि संडासच्या जागेपाशी थांबते. आणि ज्यावेळी पोटाचा आजार जुनाट असतो त्यावेळी संपूर्ण अन्नमार्ग म्हणजे तोंडापासून संडासच्या जागेपर्यंत सर्वच प्रक्रिया बिघडलेल्या असतात. म्हणजे पेशंटला तोंड पण येते, अन्ननलिकेला सूज, जठराला सूज, आतड्याला सूज, संडासच्या तक्रारी. म्हणून अशा प्रसंगी एकाच आजाराचे नाव देण्याचा अट्टाहास धरू नये. म्हणजेच पोटाचा आजार म्हणजे एक शरीर पण तोंडे मात्र 10 अशी परिस्थिती असते. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 5. IBS तुमचे जरा मानसिकच आहे. पोटाचा आजार आणि अनामिक त्रास. आधी सांगितल्याप्रमाणे एक शरीर आणि 10 तोंडे असणाऱ्या रावणाप्रमाणे सगळेच पोटाचे त्रास आहेत. आजार आहेत असे तपासण्या सांगतात. या परिस्थितीच्या अगदी उलट विरुद्ध परिस्थिती म्हणजे पोटाच्या त्रासाचा एखादा जुनाट पेशंट असतो, ज्याची 4-5 वेळा सोनोग्राफी झालेली असते, पोटाचा CT स्कॅन झाला आहे, दोन्ही बाजूनी एंडोस्कोपीसुद्धा झाली आहे, रक्त, संडास, लघवीच्या तपासण्या झालेल्या आहेत, तज्ज्ञ डॉक्टर बदलून झालेले आहेत, परंतु सगळ्याच तपासण्या कायम अगदी 100% नॉर्मल. कोणत्याही तपासणीमध्ये काहीही सापडत नाही आणि पेशंटला मात्र वर्षानुवर्ष भुकेच्या तक्रारी, आम्लपित्ताच्या तक्रारी, संडासच्या तक्रारी, सर्व अशक्तपणाच्या तक्रारी आणि पेशंटची बिघडलेली मानसिक स्थिती अशा जीवघेण्या कात्रीमध्ये पेशंट सापडलेला असतो. एका बाजूने त्रास तर होतोय, दुसऱ्या बाजूला तपासणीमध्ये काहीही सापडत नाही. अशा पेशंटचे निदान काय होते? आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये या स्थितीचे निदान IBS म्हणजे इरिटेबल बोवेल सिंड्रोम असे केले जाते. परंतु या स्थितीमध्ये आपल्याला एवढा त्रास तर होतोय, परंतु तपासणीमध्ये तो का दिसत नाही हा प्रश्न पेशंटला पडतच राहतो. याचे कारण म्हणजे पोटाची सोनोग्राफी, एंडोस्कोपी ह्या तपासण्या करतो ते एक प्रकारचे व्हिडिओ शूटिंग असते. या व्हिडिओ शूटिंगमध्ये आतड्याच्या रचनेमध्ये काही बदल झाला असेल तरच, म्हणजे आतडे लाल झालेले आहे, आतड्याला सूज आली आहे, जखमा झाल्या आहेत, आतड्याला गाठ तयार झालेली आहे, असे रचनेमध्ये बदल झाले तरच सोनोग्राफी किंवा एंडोस्कोपीमध्ये दिसू शकते. परंतु या प्रकारच्या पेशंटमध्ये आतड्याच्या रचनेमध्ये कोणताही बदल झालेला नसतो. आतडे एकदम व्यवस्थितच असते, म्हणून तपासण्या नॉर्मल येतात. परंतु पचनसंस्थेची कार्यक्षमता कमी झालेली असते. सोप्या भाषेत सांगायचे तर अन्न आतमध्ये घेणे,
ते पूर्ण पचवणे, त्यातून संडास तयार करणे, ते संडास शरीराबाहेर टाकणे, खाल्लेल्या अन्नातील शरीर पोषक घटक रक्तामध्ये शोषून घेणे, ही सर्व आतड्याची कामे असतात व ते कोणतेही काम आतडे व्यवस्थित करत नाही, म्हणून मग सर्व पोटाचे त्रास होतात. परंतु तपासण्या नॉर्मल येतात. अशा परिस्थितीमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे क्लिनिकल डायग्नॉसिसमध्ये पचन संस्थेचे कार्य मंदावले आहे असे योग्य निदान करावे लागते व निदानानुसार उपचार करावे लागतात. केवळ तपासण्या नॉर्मल आहेत म्हणून तुम्हाला काहीही झालेले नाही, तुमचे मानसिकच आहे असे सांगून पेशंटला वाऱ्यावर सोडणे ही अत्यंत चुकीची आणि दुर्दैवी गोष्ट ठरू शकते. महत्त्वाचा सार भाग. पोटाच्या त्रासाच्या जुनाट पेशंटमध्ये अनेक लक्षणांचा समूह असतोच, त्याचबरोबर अनेक आजारांचा समूह असतो. त्यामुळे आजाराला एकच नाव देण्याच्या फंदात न पडता पेशंटला प्रत्यक्ष चेक करून, सर्व लक्षणे विचारून व गरजेच्या तपासण्या म्हणजे सोनोग्राफी, एंडोस्कोपी करून आजाराची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेऊन निदान ठरवणे हेच महत्त्वाचे. आपण डॉक्टर प्रमोद महाडिक यांच्याकडे पोटाच्या आजारासाठी तज्ञ आयुर्वेदीय उपचार घेण्यास उत्सुक असाल तर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे हेच गरजेचे आहे. ऑनलाईन पद्धतीने उपचाराची सुविधा उपलब्ध नाही. डॉक्टर प्रमोद महाडिक BAMS पुणे हे पोटाच्या विविध आजारांमधील संग्रहणी, IBS, GERD, आम्लपित्त, जुनाट आतडेची सूज म्हणजेच गॅस्ट्रायटिस, एंटरायटिस, कोलायटिस, बद्धकोष्ठता, आवशेम, दिवसातून अनेक वेळा संडासला जाणे, हियाटस हर्निया, अल्सर, अल्सरेटिव्ह कोलायटिस तसेच पोटाच्या आजारामुळे येणारी विविध मानसिक लक्षणे अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. आपणास पोटाच्या आजारावर उपचार यशस्वी घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच फोनवर प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि वेळ घेऊन यावे. येताना आधीचे सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी, एंडोस्कोपी, रक्ताच्या तपासण्या, यापूर्वी घेतलेल्या उपचारांची माहिती या सर्व बाबी घेऊन यावे. विशेष सूचना. आमच्याकडून फक्त पोटाच्या आजारांवर तज्ञ आयुर्वेदिक उपचार केले जातात. खूपच लांबून येणाऱ्या पेशंट्सना प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसून त्यांनी नंतरची औषधे पोस्ट अथवा कुरिअरने पाठवण्याची सोय उपलब्ध आहे. डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजारांचा दवाखाना. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली. संपर्क 90 11 26 19 20 किंवा 88 55 04 08 34. कृपया सकाळी 11 ते संध्याकाळी 4 या वेळेमध्येच फोनवर संपर्क करावा.